पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आज शेवटचा दिवस। भारत सरकारने दिलेला अल्टिमेटम आज संपणार। मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवर प्रचंड गर्दी। पहलगाव हल्ल्यानंतर भारतीय सैन्याची दहशतवाद विरोधी मोहीम। आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त, तर दहशतवाद्यांना मदत करणारे 446 हून अधिक जण ताब्यात। 2 संशयित दहशतवादी मोबाईलमधील कॅमेऱ्यात कैद। मावळमधील पर्यटकांनी एनआयएला दिली माहिती। रील्स काढताना चित्रित झाले दहशतवादी। महाराष्ट्रात आलेला एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। संध्याकाळपर्यंत सर्व पाकिस्तानींना भारताबाहेर पाठवण्याची व्यवस्था सुरू असल्याची दिली माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा दौऱ्यावर। जाहीर आभार सभेला उपस्थित। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मतदान। 18 जागांसाठी 70 जण रिंगणात। प्रेमविवाह केल्याचा राग, वडिलांकडून मुलीवर गोळीबार। जळगावच्या चोपडा शहरातील धक्कादायक प्रकार। गोळीबारात मुलीचा जागीच मृत्यू, जावई गंभीर जखमी। राज्यात अवकाळी पावसाचा इशारा। अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। पश्चिम विदर्भातील 385 गावात भीषण पाणी टंचाई। 64 गावात टँकरने पाणी पुरवठा। बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक 31 टँकरने पाणी पुरवठा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।